नमस्कार मित्रांनो, कोणत्याही राजकीय पक्षाचा कणा हा त्या पक्षाचा नेता नसतो, तर त्या पक्षाचा तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ता असतो। आज महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं आहे ते पाहून सामान्य माणसाला एकच प्रश्न पडतो की नेमका कोणता नेता कोणत्या पक्षात आहे आणि तो उद्या कुठे असेल हे कोणीच सांगू शकत नाही। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती, शिंदे गटाची वाढती ताकद आणि या सगळ्यांमागे दडलेलं ग्राउंड रियालिटीचं सत्य सविस्तर उलगडून सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अलीकडच्या काळातील सर्वात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे गटातील एका अत्यंत महत्त्वाच्या माजी खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। 2022 पासून आपण हेच पाहत आलो आहोत की ठाकरे गटातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी हळूहळू शिंदे गटात सामील होत आहेत। वरवर पाहता असं वाटतं की एकनाथ शिंदे यांचा गट अत्यंत मजबूत होत चालला आहे आणि ठाकरे गट कमकुवत होत आहे। पण मित्रांनो, राजकीय विश्लेषक आणि ग्राउंडवर काम करणारे पत्रकार एक वेगळं सत्य समोर आणत आहेत, जे आपण नीट समजून घेतलं पाहिजे। आज एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे सत्तेची चावी आहे, प्रशासनावर पकड आहे, विकास कामासाठी निधी देण्याची ताकद आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेला अधिकृत पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे आहे। इतकं सगळं असतानाही त्यांना आपला पक्ष वाढवण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी सतत उद्धव ठाकरे गटातीलच नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची गरज का भासत आहे, हा एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आहे। याचं उत्तर लपलेलं आहे ते शिवसेनेच्या स्थापनेत आणि त्यांच्या विचारधारेत। शिवसेनेची मूळ ताकद ही शाखांमधून आणि सामान्य शिवसैनिकांमधून येते। विश्लेषकांचं असं स्पष्ट मत आहे की जरी वरच्या फळीतील नेते, खासदार आणि आमदार सत्तेच्या किंवा इतर कारणांसाठी शिंदे गटात जात असले तरी पारंपरिक शिवसैनिक आणि मतदारांची नाळ आजही मातोश्री आणि ठाकरे या नावाशी जोडलेली आहे। नेते मंडळी एका रात्रीत पक्ष बदलू शकतात, पण सामान्य मतदारांच्या मनात घर करून असलेली पक्षांची निष्ठा बदलणं तितकं सोपं नसतं। यामुळेच एकनाथ शिंदे गटाला अशी भीती असू शकते की निवडणुकीच्या रिंगणात उतरताना केवळ सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीत। त्यासाठी ठाकरे गटातील चेहऱ्यांना आपल्याकडे खेचणं गरजेचं आहे। एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता फक्त कोर्टाच्या 4 भिंतीत राहिला नसून तो गल्लीतल्या शाखांपर्यंत आणि सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचला आहे। सत्ता एका बाजूला आणि सहानुभूती दुसऱ्या बाजूला, असा हा थेट सामना आहे। तुमच्या मते नेत्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे खरंच कमकुवत झाले आहेत का, की त्यांची मूळ ताकद आजही तशीच आहे? तुमचं अतिशय मौल्यवान मत खाली कमेंटमध्ये नोंदवा, आपण त्यावर चर्चा नक्की करू।